तुम्ही रागात बोलताय का नॉर्मल वेनी बोलताय, दॅट ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. सो टोन इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज ट्युनिंग? ट्युनिंग मीन्स ट्युनिंग आपण जर म्हणतो की ट्युनिंग तुमचं कसं आहे, चांगलं आहे का? ट्युनिंग म्हणजे तुमचं एकमेकाशी तुम्ही बोलताय का? एकमेकांबरोबर बोललं जातंय का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला नुसतं सांगतच बसलो आणि समोरच्या व्यक्तीचं काहीच ऐकून नाही घेतलं, तर तो ट्युनिंग बरोबर नाही. सो व्हाईल द टाइम ऑफ स्पीकिंग विथ एनीवन एल्स, त्याला मी जे काही बोलतोय ते समजतंय का? त्याला लक्षात येतंय का? त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स काय सांगतात? सो या सगळ्या गोष्टी ट्युनिंगमध्ये येतात. मग बॉडी लँग्वेज तुम्हाला मगाशी जसं सांगितलं, की गेस्चर्स, पोश्चर्स तुम्ही यूज करा. बऱ्याच जणांच्या सवयी असतात, की कुठं गेल्यानंतर पाय हलवणं, कंटिन्युअसली पाय हलवत बसतात. काहीच कारण नसतं. बरोबर? किंवा बोटं मोडणं. ओके. अशी-अशी बोटं मोडत बसतात किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या हालचाली करणं. ओके. पेन हातात असला, पेन अशा पद्धतीने फिरवणं. अशा असतात बरेच जण. बरोबर? सो हे जे काही आहे, दीज आर कॉल्ड ॲज अ फिजिट्स. या सगळ्या गोष्टींना फिजिट्स असं म्हणतात. आणि या फिजिट्स काय शो करतात, की तो व्यक्ती, जो कोणी समोरचा व्यक्ती आहे, तो कॉन्फिडंट नाहीये किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो आहे. हे सगळं त्याच्यामध्ये काय होतं, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसल्यामुळे काय होतं, की बॉडी लँग्वेज जी आहे, ती बॉडी लँग्वेज तुमची डाउन होती किंवा तुम्ही जर काय एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय, तर त्या कंपनीमध्ये जॉब करत असताना तुम्ही समजा तिथं मिसबिहेव केलं, व्यवस्थित तुम्ही चालताना व्यवस्थित चालला नाही किंवा बोलताना व्यवस्थित बोलला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करू शकतात. तर त्यामुळं बॉडी लँग्वेजला खूप जास्त महत्त्व दिलं गेलंय. इव्हन आपण शेक हँड करताना हाताकडे लक्ष देता. तुमचा आय कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. यू मस्ट हॅव टू मेंटेन आय कॉन्टॅक्ट. Andrew, Yeah. I was just wondering if you know the commissary is. Yeah. If you go down this hallway, and I think it'll be the second door on your right. Awesome. Okay, cool. Okay, Thank all you right. so much. I See appreciate ya. that. All right, Okay, have a